नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या मित्र हरदेसर सर्वांचं पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाच्या अशा व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्याय भरती 2023-24 अपडेट काय आहे सध्याच्या घडीला। सद्यस्थितीमध्ये जिल्हा परिषदेची नोकर भरती जी आहे, जिल्हा न्यायालयाची जी पदभरती आहे ती सद्यस्थितीमध्ये कोणत्या ठिकाणावरती येऊन थांबलेली किंवा कुठपर्यंत आलेली, त्याचबरोबर नॉर्मलायझेशन किती फरक पडू शकतो किंवा कोणत्या जिल्ह्यात किती मेरिट लागू शकतं किंवा कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मेरिट असणार, या सर्व विषयाची चर्चा, या सर्व प्रश्नांची चर्चा आज आपण हा जिल्हा न्यायालय भरतीच्या महत्त्वपूर्ण लेक्चर मध्ये आज या ठिकाणी करणार आहोत। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून जिल्हा न्यायालय संदर्भात तुम्ही रोज जे काही क्वेश्चन मला विचारणा करतात किंवा जे काही रोजच्या रोज क्वेश्चन विचारतात ते याच्यानंतर तुम्हाला विचारावं लागणार नाही। आता मित्रांनो, सेकंड आन्सर कीच्या संदर्भात मी परत तुम्हाला जिल्हे किती आहेत, जागा किती आहेत, त्याचा रेशो कसा आहे आणि त्यानुसार कशा पद्धतीने काय हे सर्व प्रकार मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। काळजी करायचं काहीच कारण नाही। ओके 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 नॉर्मलायझेशनचा जास्त फरक पडणार नाही म्हणजे नक्की काय आहे याचा अर्थ? मित्रांनो, नॉर्मलायझेशनचा जास्त फरक पडणार नाही। तलाट्याला तुम्ही पाहिलं असेल 25-25, 20-20, 35-35 मार्क वाढले। बाकीच्या एक्झामला पाहिलं असेल काहींचे 30-30, 20-20, 25-25, 10-10, 15-15 मार्क वाढले। आपल्याकडे ऑलरेडी 40 क्वेश्चन होते आणि आपल्याकडे ऑलरेडी त्या 40 क्वेश्चनला मायनस सिस्टीम नव्हती, त्याच्यामुळे आपल्या निगेटिव्ह सिस्टीमला किंवा आपल्या नॉर्मलायझेशन मध्ये जास्त फरक पडणार नाही। फार झालाच तर 1-2-3 मार्क वाढू शकतात, याच्यापेक्षा जास्त आपल्या नॉर्मलायझेशन मध्ये फरक पडणार नाही। त्याच्यामुळे तुमचे सध्याचे जे मार्क आहेत ते मार्क किती सेफ झोन मध्ये आहेत, तुम्ही आफ्टर बिफोर नॉर्मलायझेशन पूर्वी तुम्ही किती सेफ झोन मध्ये आहेत आणि याच्यानंतर तुमचे मार्क किती वाढू शकतात काय वगैरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे। त्याचबरोबर मी 2-3 महत्त्वाचे जिल्हे आहेत का ज्या ठिकाणी जास्त फॉर्म आले त्या ठिकाणचं पण मी तुम्हाला सांगणार आहे का रेशो कसा असतो। मग बाकीचं तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा बिगा पाहून तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा रेशो काढून तुमच्या जिल्ह्याचं वातावरण तुम्ही तयार करून आपलं रिझल्ट पाहायचा आहे। आलं लक्षामध्ये? ठीक आहे, जास्त उशीर न करता मी आज आपल्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असे एका महत्त्वाच्या व्हिडिओकडे मी तुम्हाला घेऊन जातोय आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की ज्या जागा आलेल्या आहेत त्या जागा आणि या जागेची तुलना जर केली तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मेरिट लागणार आहे। सपोज आता अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अहमदनगर जिल्ह्याला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत जवळजवळ 4,980 फॉर्म आलेले आहेत आणि अहमदनगरला जर विचार केला तर क्लार्काच्या जागा आहेत फक्त 141 आणि शिपायाच्या जागा आहेत 64। मग जर आता एक विचार जर आपण केला तर 4,980 जागा आल्या त्या ठिकाणी, बरोबर? 4,980 भागिले 141 तर 35चा रेशो राहतोय, एकाच 35चा। मात्र आपल्याला 141 मुलं घ्यायचे आहेत, एकाच 7 तर 987 म्हणजे 1000 मुलं घ्यायचे। मग आता हे 1000 मुलं घ्यायचे म्हणजे मेरिट खाली 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 कसं येईल हे मी तुम्हाला पूर्णपणे परफेक्टली या ठिकाणी सांगतो। तत्पूर्वी नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, एक मिनिट मित्रांनो, जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला लगेचच्या लगेच या ठिकाणी फास्ट मध्ये काय जाईल, भेटत जाईल। ओके, जास्त उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। ठीक आहे, मिशन खाकी आपलं मिशन हायकोर्ट। ओके, चला पाहू आता मिशन हायकोर्ट मध्ये कशा पद्धतीनं जागा आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी पहा। पहिला जिल्हा आहे अहमदनगर। मी अहमदनगरचा रेशो तुम्हाला थोडक्यात सगळ्या पद्धतीत रेशो सांगतो अहमदनगरचा, तुम्हाला समजून जाईल की मला काय सांगायचं। पहा, एक मिनिट एक गोष्ट लक्षात घ्या। आता अहमदनगरला जागा आहेत मित्रांनो तब्बल, एक मिनिट मार्कर कुठं गेला माझा, हा सॉरी हाय, एक मिनिट। अहमदनगरला जागा आहेत तब्बल 141 याच्या जागा आहेत आणि 35 प्रतीक्षा यादी। आता ते हे 35 प्रतीक्षा यादी सह घेतात की 35 प्रतीक्षा यादी बाजूला काढून घेतात हे काही कन्फर्म माहिती नाही। आता पाठीमागची भरतीला मी तोपर्यंत काही चॅनल वगैरे नव्हता आपला, मला काही त्याची काही जास्त माहिती नाही। आलं लक्षामध्ये? 141 अधिक 35 बरोबर 176 जागा होतात आणि 176 गुणिले 7 केला तर 1232 लोक घ्यायचे। आता आपण असं समजू का 1232 लोक या ठिकाणी घ्यायचे आहेत, त्यांना किती 1232 किती पैकी घ्यायचे ते 4,980 पैकी 1232 लोक घ्यायचे। मित्रांनो, पेपर घेणारी जी परीक्षा होती ही आपली TCS होती। 4,980 पैकी 1232 लोक घ्यायचे। ह्या 4,980 पैकी वरचे 980 जे लोक आहेत हे कदाचित नापास पण असू शकतात, म्हणजे 15 पेक्षा 14 पेक्षा खाली मार्क होऊ शकतात। पण आपण असं समजू एवढे नाहीत तर फक्त 500 लोक असे आहेत का ज्यांना
400पेक्षा 14पेक्षा कमी मार्क राहिले किती 4500 400 लोक शिल्लक राहिले। आता ह्या 400 लोकांमध्ये ह्या 400 लोकांमधले जे लोक आहेत त्या लोकांची संख्या आहे जवळजवळ 15 ते 20 या मार्कामध्ये जवळजवळ 2000 ते 1500 लोक ह्या मार्कामध्ये 15 ते 20 मध्ये किंवा 15 ते 25 मध्ये जरा चला 15 ते 25 मध्ये जर विचार केला तर 2000 ते 3000 मुलं त्या ठिकाणी 15 ते 25 मध्ये। आता पुढचा क्वेश्चन असा सर्वात महत्त्वाचा, मेरिट जर मित्रांनो तिथं हायेस्ट 40 पैकी 39 मार्क असणार आहे। एक मिनिट मी तुम्हाला याच्यावरतीच व्यवस्थित सांगतो, इथं समजून तुम्हाला प्रॉपरली लक्ष द्या इकडं पहा। आता 40 पैकी 39 मार्क, 40 पैकी 38 मार्क, 40 पैकी 37 मार्क, 40 पैकी 36 मार्क, 40 पैकी 35 मार्क, 40 पैकी 34 मार्क, 40 पैकी 32 मार्क इथपर्यंत घेऊया मित्रांनो। 40 पैकी 40 मार्क क्वचितही नसणार आहे, कोणाला असला तर फार तर 1 किंवा 2 जण असतील किंवा नसतीलच। 40 पैकी 39 मार्क सुद्धा नसतील, लक्षात ठेवा 40 किंवा 39 मार्क सुद्धा नसतील। दुसरी गोष्ट, हा पेपर घेतला होता TCSने, TCSचं आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे एका मार्कावाले जास्तीत जास्त हार्डली 5 ते 10 लोक असतात। एका मार्कावरले हार्डली 5 ते 10 लोक असतात, याच्या पलीकडे एका मार्कावरती जास्त लोक म्हणजे 3905 जण असले का 3805 जण 3705 10 जण 10 जण, पण आपण 50 जण धरू। 40 ते 39 मार्कावर 50 आहे, 38 मार्कावर 50 आहे, 37 मार्कावर 50 आहे, 36 मार्कावर 50 आहे, 35 मार्कावर 50 आहे, 34 मार्कावर 50 आहे, 32 मार्कावर 50 आहे, इकडे जर 31 मार्कावर 50 आहे, 30 मार्कावर 50 आहे, त्याच्यानंतर 29 मार्कावर 50 आहेत, 28 मार्कावर 50 आहे, 27 एवढे नसतात 50 एवढे नसणार आहे परंतु आपण धरले 26 मार्कावर 50 आहे, ओके 25 मार्कावर 50 आहे, 24 मार्कावर 50 आहे, 23 मार्कावर 50 आहे, 22 मार्कावर 50 आहे आणि 21 मार्कावर 50 आहे आणि 20 मार्कावर 50 आहे। आता हे आपण लॉजिक लावले इथं, एवढे नसतात पण धरले। आता हे किती झाले पहा, हे किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 म्हणजे 20 धरा, 20 झाले म्हणजे 20 म्हणजे 1000 लोक जर घ्यायचे म्हटलं तर नगरचा कट ऑफ हा पार 20-22 पर्यंत सुद्धा येऊ शकतो, लक्षात ठेवा 20-22 पर्यंत नगरचा कट ऑफ जर 141 जागेसाठी 20-22 पर्यंत नगरचा कट ऑफ त्या ठिकाणी काय होऊ शकतो, येऊ शकतो, लक्षात ठेवा आलं लक्षामध्ये। तसे जरी घ्यायचे तर 987 होतात, 987 तसे घ्यायचे ते एका 7 मध्ये 141 ने आणि हे 1200 काहीतरी होतात 1220, म्हणजे तसे जरी घेतले तरी तेवढेच, असे घेतले तरी 1-2-300 वाढतात। मात्र लक्षात ठेवा 31 मार्कावर 50 विद्यार्थी सापडणारच नाही। सपोज 3150 पैकी जास्त सापडले 30 10 सापडतील, 29 4-5 सापडतील, 28 10-12 सापडतील, 27 5-10 सापडतील, पण आपण प्रत्येक मार्कावर 50 व्यक्ती टाकलाय तरी कट ऑफ 20-21 मार्कापर्यंत एवढा खाली कट ऑफ येणार कोर्टाचा, लक्षात ठेवा कळलं का, इतका खाली कट ऑफ येणार कोर्टाचा। आपण एक जरी धरलं तरी इतका कट ऑफ खाली येतो कोर्टाचा, याच्यावरून तुमच्या लक्षात आला पासून। आता हे नगरचं सांगितलं मी, आता शिपायाच्या बाबतीत पण असंच धरा, मात्र शिपायाला फॉर्म नगरला जागा आहेत खाली इन 35 जागा आहेत नगरला, 64 जागा आहेत आणि 64 जागा असताना नगरला शिपायाचे फॉर्मचा जर विचार केला तर 12,307 फॉर्म आलेले आहेत, आलं लक्षामध्ये। ज्या ठिकाणी 12,307 फॉर्म आलेले आहेत आणि जागा आहेत 64 जागा आहेत 64 मित्रांनो 192चा रेशो बसतोय, कुठं 35 आणि कुठं 192चा, त्याच्यामुळे या ठिकाणी रेशो लय मोठा आहे, आलं लक्षामध्ये। 12,307 भागिले 64 जर केलं तर तुम्हाला 192चा बसतोय आणि 64 आणि 10 74 आणि 6 80 जर जागांचा केला, जर 80 जागांचा जरी रेशो केला तरी 153 म्हणजे शिपायाचं लय रेशो, शिपायाचा कट ऑफ सांगणंच अवघड आहे थोडं, कारण त्याचा रेशो लय, बाकी क्लर्कचा बाकी कट ऑफ खाली राहील। आता पुढच्या जिल्ह्यात जर आपण विचार केला क्लर्कच्या बाबतीत, एक मिनिट याला क्लिअर करतो मी थोडंसं, क्लर्कच्या बाबतीत जर आपण पुढच्या जिल्ह्यांचा इथं जर विचार केला, क्लर्कच्या संदर्भात जर आपण पुढच्या जिल्ह्यांचा विचार केला, ठाणे बिणे वगैरे हे जर जिल्हे पाहिले आपण क्लर्कच्या संदर्भात, आता मी ठाण्याचा कट ऑफ सांगतो तुम्हाला, ठाण्याचा एकदम परफेक्ट बघा कट ऑफ कसा राहील ठाण्याचा। ठाण्याला मुलं घ्यायचीत किती, ठाण्याला जागा आहेत किती,
नाशिक आणि ठाणे या 2-3 ठिकाणचे मी तुम्हाला फक्त 1 मिनिट मी इकडेच घेतो तुम्हाला. आता इथं बघा किती जागा आहेत आपल्या, जागा किती आहे. नगरचं कळलं आता कशा पद्धतीने, नगरचं आता मी सांगितलं बरोबर. आता आपण याच्याकडे जाऊया, कशाकडं, अजून जास्त फॉर्म आले कुठं. अमरावतीला 6635 फॉर्म आहे आणि अमरावतीला ज्या जागा आहेत शिपायाच्या त्या अमरावतीला जागा आहेत क्लर्कच्या 128 जागा आहे. आता 128 जागा आहे अमरावतीला. अमरावतीचं मी थोडक्यात सांगतो बघा, क्लर्कचं बोलतो मी, क्लर्कचं शिपायाचं नाही. अमरावतीला मी शिपायाचं स्पेशल व्हिडिओ बनवेन. असं अमरावतीला 100 की जागा आहे बाळा, 128 जागा अमरावतीला. 128च आहेत का निवड यादी 3 नंबरला हो 128 जागा आहे. आता अमरावतीचा जर विचार केला तर 128 जागा आहेत आणि 128 गुणिले 7 म्हणजे 896 मुलं घ्यायचे, म्हणजे 900 मुलं घ्यायचे बरोबर. वेटिंगचे जर 32 धरून जर केलं तर 1120 घ्यायचे वेटिंगचे धरून, तसे 900 घ्यायचे. 900 म्हणजे जवळ 890 म्हणजे 900 आणि हे 1100 म्हणजे 200 मुलांचा मागं पडवतं फक्त. वेटिंगवाले उच्चारल्यानंतर फक्त 200 मुलं मागं पडवत आहे. 200 मुलांनी फार तर 1 पॉईंटमध्ये मार्काचा फरक पडू शकतो, जास्त पडणार नाही. मग आता 6635 मुलं आहेत आणि आपल्याला घ्यायचे 1000 मुलं, असं तर 1100 आहेत पण 1000च धरा. मग मला सांगा मित्रांनो, 1000 मुलं जर घ्यायचे म्हटलं 40 पासून तुम्ही जर 50 एकावर धरलं तरी 20 पर्यंत येतं. म्हणजे ईदला सुद्धा कट ऑफ 18 मार्कावरती कट ऑफ येऊ शकतो. 18 ते 22च्या दरम्यान अमरावतीचा कट ऑफ राहू शकतो. त्याच्यानंतर अजून जास्त असणार आहे. आता हे मुंबईचे जे आहेत ना हे थोडंसं जरा याच्यात आहे, त्याच्यामुळे याचं मी नंतर घेतो. आता सगळ्यात महत्त्वाचं जे मोठं जे आहे तुम्हाला ते प्रॉपरली देतो. एक बघा परभणीचं घेऊया. आता परभणी बघा 2 पाहिजे आपल्याला, एक परभणीचं पाहिजे आणि एक ठाण्याचं पाहिजे. एवढं 2 पाहू आणि बाकीचे मग कट ऑफ तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही तुमचा अंदाज लावू शकता. ठाण्याचं एक पाहिजे आहे, परभणीचं एक पाहिजे आणि नाशिकचं एक पाहिजे आहे. एवढे 2 कट ऑफ मी तुम्हाला सांगतो एकदम व्यवस्थित आणि त्याच्यानंतरचं बाकी मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही करा. ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने त्या रेशोनुसार तुम्ही करून पहा. तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये समजून जाईल का कशा पद्धतीने असतं किंवा काय असतं, तुम्हाला नक्कीच कळेल. ओके ठीक आहे. आता आपण जातोय ठाण्याकडं. ठाण्याला जागा आहेत मित्रांनो. ठाण्याचा जर विचार केला तर ठाण्याला जागा आहेत क्लार्कला 229 जागा आहे आणि ठाण्याला क्लार्कला फॉर्म आहे 8333. ओके 8333 क्लार्कला काय ठाण्याला फॉर्म आहे. पहा आता इकडं ठाण्याला जागा आहेत 229 जागा. ठाण्याला 229 जागा आहे. फॉर्म आलेले आहेत 8333 फॉर्म आलेले आहेत. आता मित्रांनो ठाण्याचा जर तुम्ही रेशो घेतला किंवा ठाण्याचा जर तुम्ही रेशो केला तर ठाण्याचा रेशो तुम्हाला कसा बसतोय पहा. ठाण्याचा रेशो बसतोय 8333 भागिले 229. 36चा रेशो बसतोय. जर 229 ने घेतला तर आपला रेशो 36चा बसतोय आणि प्रत्यक्ष यादीसह जर जागा घेतल्या तर ठाण्याला 2957 हा जर त्यानुसार जर घेतलं बाळांनो तर 229 प्लस 57 286 जागा होत्या. 286 गुणिले 7 286 गुणिले 7 2002 पोर 286 याच्यामध्ये जर 57 टाकले तर 286 होतात आणि 286 ने जर आपण विचार केला बा गुणिले 7 तर आपल्याला पोरं घ्यायच्यात 2002 पोरं घ्यायच्यात. आणि जर तसं जर नाही केलं 229 गुणिले 7 केलं तर 1603 मुलं घ्यायच्यात. 1603 मुलं. आता सध्या आपण 1603 नीच हिशोब करू. चला सध्या हिशोब जो आहे आपला 1603 नी मी तुम्हाला सांगतो. ठाणे जेल कोर्ट लक्षात ठेवा. हा जो रेशो मी तुम्हाला सांगतो 1603चा बघा 1603 आलेत 8333. याच्यापैकी मी तुम्हाला सांगतो 1333 तर 100 पैकी फेल असणार आहेत. फेल म्हणजे का 14 किंवा 14 पेक्षा कमी मार्कावाले 1333 आहे. राहिलेत खाली 7000 लोक. ह्या 7000 पैकी 3000 लोक तर फिक्स सांगतो तुम्हाला 14 ते 22च्या दरम्यानच 3000 असणार आहे आणि राहिलेले खालील त्यातले 4000 जे लोक आहेत हे 4000 लोक मे बी 22 ते 28च्या दरम्यान किंवा 30च्या दरम्यान असणार आहे. 4000 त्यातले लईच हार्डली झालं तर 1000 लोक असे असणार आहेत. फक्त 1000 एवढे पण नसतील पण धरून चाला का जे 30 प्लस असणार आहेत असे 1000 लोक असणार आहेत. मग आता लोक किती घ्यायचे आपल्याला. लोक 1600 घ्यायचे. 1600 घ्यायचे म्हणजे विचार करा प्रत्येक मार्कावरती आपण जरी एक घेतला 1600 घ्यायचे म्हणजे प्रत्येक मार्कावर जरी आपण एक जरी घेतला प्रत्येक मार्कावरती एक तरी काय होणार आहे पहा तेच त्या ठिकाणी होणार आहे. लक्षामध्ये प्रत्येक मार्कावरती एक जरी आपण घेतला तरी. एक मिनिट तुम्हाला मी ना
हे देतो, एक स्लाइड हवी आपल्याला. ओके, म्हणजे मला काय सांगायचं ते कळलं तुम्हाला. प्रत्येक मार्कावरती जरी एक घेतलं त्यांनी, प्रत्येक मार्कावर जरी एक घेतलं ना, प्रत्येक मार्कावर एक नाही 50 जरी घेतले, एवढे नसतात एका मार्कावरती TCSचे 50 नसतात. पण तुमच्या खास माहिती सांगतो, एक जरी घेतलं 50 जरी पकडले तरी तुम्ही विचार करा. थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी मी 2 मिनिटात रेशो सांगतो सगळा 50चा कसा आहे पहा. हां, इकडे लक्ष द्या. 39 वर 50 घेतले, 38 वरती 50 घेतले. ओके, असं करीत करीत त्यांनी जर 20 पर्यंत आणलं, 20 पर्यंत, ओके, 37, 36, 35, 34, 33, 32, 31, 30, 29, म्हणजे हे किती 20 पर्यंत खाली आणलं तर 20 गुणिले 50 1000 मुलं होतात. किती 1000 मुलं होतात. आपल्याला डायरेक्टली घ्यायची किती 1603 मुलं घ्यायचे आणि 50 जरी एका मार्कावरती 50 जरी कॅन्डिडेट धरले बाळांनो तरी विचार करा किती प्रमाणात मेरिट पार 20-22 पर्यंत मेरिट त्या ठिकाणचं येते. म्हणजे एवढ्या कमी प्रमाणात मेरिट त्या ठाण्याचं लागू शकतं. 20 ते 22 मार्काचं कट ऑफ त्या ठाण्याचं लागणार आहे. आता 2 जिल्ह्यांचे कट ऑफ मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगितलेत. सेम तसाच कट ऑफ तुम्ही ह्या नाशिकचा बघा. नाशिकला जागा आहेत किती, आय थिंक वाटतं नाशिकच्या जागांचा जर विचार केला तर नाशिकला जागा आहेत 178. आता ह्या 178 जागा आहे बाळांनो. मग आता त्या 178 जागांचा जर विचार केला तर 178 जागांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मुलं घ्यायची आपल्याला 1246 मुलं घ्यायची ठिकाणी. आता 1246 मुलं घ्यायचे 7943 मधले. हे वरचे 943 सोडा आणि वरचे 243 सोडा म्हणजे 7000तले 1000 मुलं घ्यायचेत. 1000 मुलं घ्यायचेत म्हणजे 20 गुणिले 50 लक्षामध्ये 1000. 20 गुणिले 50 म्हणजे 1000. म्हणजे एका मार्कावर जरी 50 लोक काउंट केले तरी तुम्ही त्याचा पण सुद्धा कट ऑफ 19-22 पर्यंत येतोय. आणि तुम्हाला सांगतो मी तरी 50 धरले एका मार्कावरती 50. एवढे सुद्धा एका मार्कावरती सेम नसतात, मात्र मी धरलेत का 50 मार्कावाले असतील. कारण तुम्ही तलाठी पहा, वनरक्षक पहा, PWD पहा, कोणत्या एक्झाम पहा, याच्यापेक्षा जास्त फॉर्म होते तिथं, लाखांनी फॉर्म होते. राज्य उत्पादन बघा, एका मार्कावरती सपोज 107 वरती 3 जण असणारे, 104 वरती 2 जण असणारे, 105 वरती 3 जण असणारे, 102 वरती 4 जण, अशा पद्धत असते. त्याच्यामुळे जास्त प्रमाणात त्या ठिकाणी नसतं. त्याच्यामुळे हा एक फायदा तुम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि लक्षामध्ये ही एक छोटीशी महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी अपडेट मी घेऊन आलो होतो. अशा पद्धतीने आपला कट ऑफ लागणार नाही आणि प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याच्या रेशोनुसार असं करायचं. काय करायचं आता शिपाईवाल्यांनी काय करायचं पहा. शिपाईवाल्यांनी काय करायचं, तुमच्या जागा पाहिजे, तुमच्या एकूण जागा आणि जे एकूण फॉर्म आले ते एकूण फॉर्मला एकूण जागा गुणिले 7 करायचं. आता सपोज असं समजा का या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आता समज अकोला जिल्हा आहे आणि अकोल्याला असं समजा का शिपाईला 35 जागा आहे. 35 जागा आहे, मग 35 गुणिले 7 करायचं. 7 × 1 = 21 आणि 7 × 5 = 35. 210 आणि ते 35 245 जागा झाल्या. 245 जागा झाल्या. मात्र फॉर्म किती आल्यात 245 लोक तुम्हाला तिथे घ्यायचे. फॉर्म किती आले 5317. मग 245 घ्यायचेत ना, तर मग एका मार्कावरती 50 कॅन्डिडेट टाका तुम्ही. एका मार्कावरती 50 कॅन्डिडेट टाकायचे तर 217 खाली लगेच होते. ते काही लगेच म्हणजे शिपायाचा कट ऑफ हा हाय लागू शकतो. मी त्याच्यामुळे सांगितलं की शिपायाचा कट ऑफ हा हाय लागू शकतो. त्याच तुलनेमध्ये जर विचार केला तर अकोल्याला क्लार्कला जागा होत्या 48 जागा होत्या अकोल्याला क्लार्कला. किती 48 म्हणजे 48 म्हणजे थोडक्यात 7 जरा 7 × 5 = 35 म्हणजे 350च्या वर आसपास मुलं घ्यायचे त्या ठिकाणी. आणि फॉर्म आले 1424. 350 लोक घ्यायचे. म्हणजे एका जागेवरती जरी तुम्ही 30ने जरी धरले एका जागेवरती तर 8 × 5 = 15 म्हणजे भरपूर खाली मेरिट आहे. ते सुद्धा मेरिट म्हणजे काय होणार आहे, ज्या ठिकाणी जास्त फॉर्म आहेत ना त्या ठिकाणचं मेरिट खाली राहणार आहे, उलट होणार इथं. आणि कमी जागा किंवा कमी फॉर्मचं मेरिट वाढू शकणार हे लक्षात घ्या. कमी जागा किंवा कमी फॉर्मचं मेरिट वाढू शकणार आहे. हे एक फॉर्मच्या संदर्भातले एक अंदाज होता वैयक्तिक. त्यानंतर तुम्ही सगळं पाहू शकता. या बघा जळगावला तुम्ही पाहू शकता, तुमच्या पद्धतीने करू शकता. मी ज्या पद्धतीने केलं तसं कोल्हापूर, जळगाव, भंडारा मिळतात, तुम्ही तुमच्या पद्धतीने हा रेशो काढू शकता. आता मी जे मेन मुद्दा आपला आजचा होता, मेन विषय, त्या मेन विषयाकडे आता या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातोय. मेन विषयाकडे का जो आपला मेन विषय काय होता आपला तिकडं आपण आता जाऊया. ओके ठीक आहे, चला एकच मिनिट. हा या इकडं आता दुसरी उत्तरपत्रक अजून आहे ना मित्रांनो. एक महत्त्वाची अपडेट अजून अशी महत्त्वाची का न्यायालयाने पण कोर्टाला सांगितलं का तुम्ही
पद रिक्त पदे कधी भरणार, त्याबरोबर मुंबई हायकोर्टाची परीक्षा 5 तारखेला मुंबई हायकोर्टाची परीक्षा होती शिपाई पदाची, त्यांची पण यादी लागली. म्हणजे त्या प्रक्रिया चालू आहेत. म्हणजे ज्या ज्या प्रक्रिया ऑफलाईन झाल्या स्वतः न्यायालयाने स्वतःकडे घेतल्या त्या प्रक्रियेला अजिबात कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही. मात्र या ठिकाणी काय झाले का ह्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या प्रक्रिया काय झाले न्यायालयाने TCS कडे दिल्यानंतर एक कंपनीकडे दिल्यामुळे काय झाले, कंपनी आचारसंहिता ह्या त्या बाकीच्या गोष्टी कंपनीला आचारसंहितेचं काही घेणं देणं नाही, मात्र आचारसंहितेमुळं कारण की ही जी भरती होती ही पूर्ण महाराष्ट्रात भरती, त्याच्यामुळे ती भरती आपली थांबलेली. सेकंड आन्सर की आल्यानंतर आपली पुढची प्रक्रिया एकदम फास्ट होऊन जाईल. आणि लक्षामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात किती मिनिट लागणार, मी जे तुम्हाला रेशो काढला रेशो दिला ना त्यानुसार आता मी सांगितलं तुम्हाला नगरला 22 पर्यंत येऊ शकतो, 20, 22, 24 पर्यंत कट ऑफ खाली येईल, त्याच्यापेक्षा खाली पण पुढे जाणार नाही. ठाण्याचा कट ऑफचं जर 50-50 मुलं जरी धरलं तरी 22 पर्यंत ठाण्याचा कट ऑफ येतो, 22-20 पर्यंत ठाण्याचा कट ऑफ कसा आपण येतोय, त्याच्यामुळे त्याची काही अडचण नाही. सेम जसा रेशो मी लावला होता जशी पद्धत जसं पॅटर्नने मी ते काढलं त्याच पद्धती तुम्ही आपापले जिल्हे आपापले शिपायाचे सगळं काढून घ्या, तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी कळेल कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मिनिट लागणार आहे. तर ज्या ठिकाणी फॉर्म कमी आहेत आणि ज्या ठिकाणी जागा पण कमी आहे आणि फॉर्म पण कमी आहेत त्या ठिकाणचं मिनिट जास्त जाऊ, ज्या ठिकाणी उलट कमी फॉर्म आहे तिथं मिनिट हाय लागणार आहे. जास्त म्हणजे जास्त जागा ज्या ठिकाणी ना उलट त्या ठिकाणी मिनिट कमी राहणार आहे आणि कमी जागेवरती मिनिट हाय राहणार आहे. लक्षात ठेवा, कारण का तो जो रेशो होतो ना तो एका साथ तो रेशो त्या क्वालिटीचा किंवा त्या पद्धतीचा होत नाही. लक्षामध्ये ठीक आहे. अशा पद्धतीने अपडेट होती, नवी महत्त्वाची अपडेट घेऊन आलो तुम्ही तुमच्यासाठी. तर आपण जर तयारी करत असाल पोलीस भरतीची तर मित्रांनो आपली भव्य जम्बो टेस्ट सिरीज आहे, तुम्ही लावू शकता. काल ऑफरमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा लाभ घेतला, आता ऑफर संपलेली आहे. उद्यापासून जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला 200 रुपये फी पे करूनच ती टेस्ट सिरीज घ्यावी लागेल. परंतु तुम्ही मेसेज करा, तुम्हाला पण मी एक 10-20% डिस्काउंट त्याच्यामध्ये देईल जर तुम्ही घेणार असाल त्वरित तर. आलं लक्षामध्ये. त्यासाठी माझा हा मोबाईल नंबर आहे, याच्यावरती मला मेसेज करा सगळे, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट नवनवीन माहिती तुम्ही भेटत जाईल आणि पेपरचं पोस्ट सिरीज पण टेस्ट सिरीज पण भेटून जाईल. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आपला 45,000 जम्बो जे बुक आहे हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण बुक स्टॉलवरती हे बुक उपलब्ध आहे. हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण स्मार्ट बुक. 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण जे आहे वन स्टॉप सोल्युशन आहे. लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रांचं सखोल विश्लेषण आहे. नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 12वी आवृत्ती 2024 आहे. 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्रश्नपत्रिकांचा विषय सूक्ष्म घटक वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरण सखोल विश्लेषण आहे. QR कोड आहे, QR कोड तुम्ही स्कॅन करून सुद्धा ठिकाणी तुमचा हे करू शकता. अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचं असं या ठिकाणी आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच या ठिकाणी प्रवेश घेऊ पुस्तक खरेदी करू शकता, काहीच अडचण. ओके चालते मित्रांनो. अशा संदर्भात जिल्हा न्यायालय संदर्भात आता कृपा करून कोणी सेकंड रिस्पॉन्स कधी निकाल कधी आहे निकाल विकाल ती तर लांबची गोष्ट. खरं तर ह्या दिवसांपर्यंत मे पर्यंत सगळी प्रक्रिया पार पडायला हवी होती, मात्र ती प्रक्रिया पार पडली नाही. आता ही प्रक्रिया लांबत जाणार आहे, बरीच लांबू शकते. लक्षामध्ये ठीक आहे. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.